नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात? परत एकदा आपण जर्मनीच्या क्षणचित्राबरोबर माझ्याशी भेटत आहात आणि खूप छान. आता मी जर्मनीच्या बर्लिनपासून 3-3.5 तासाच्या अंतरावर आलेलो आहे. हा बाल्टिकचा समुद्र आहे. बर्लिनला येताना पार्शियन, ओमान आणि आर्गी असे 3 समुद्र लागतात. त्यात ओमान आणि पार्शियन हे हिंदी उपसागराचे भाग देतात. बाल्टिकचा जो समुद्र किनारा आहे हा रुगेनपासून जवळजवळ 960 किलोमीटर अंतरावर आहे. बर्लिनपासून साधारण 3 तासाच्या अंतरावर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. साधारण 225 किलोमीटर बर्लिनपासून अंतर आहे आणि हा जर्मनीच्या ईशान्य भागाला बाल्टिक समुद्र किनारा आहे. जर्मनीला जवळजवळ याचा 1600 किलोमीटरचा सागरी किनारा मिळालेला आहे आणि बाल्टिक सी म्हणजे उत्तर युरोपमधला एक मोठा अर्धबंध जो हिंदी महासागराचा उपसागर म्हणून गणला जातो. या महासागरामधनं अनेक प्रकारची सागरी वाहतूक पण होते. या किनाऱ्यावर एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. आज सुट्टी असल्यामुळे जर्मनीच्या नागरी जीवनातले अनेक लोक आज इथला त्यांचा पब्लिक हॉलिडे हा एन्जॉय करायला आलेले आहेत. पाण्यामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू असे 2 लेअर तुम्हाला स्पष्ट दिसतात आणि पाण्याची चव ही थोडीशी कमी खारट आहे कम्पेअर टू आपल्या समुद्राचं पाणी. आणि एक विशेष महत्त्वाचा भाग म्हणजे इथे नारळाची झाडं तुम्हाला कुठं दिसत नाही बघा. इथे तर जर्मनीची परंपरागत असणारी वृक्षराजी दिसते. नारळाचं पोफळीचं इथं झाड कुठेही नाही. शहाळेवाळे कुठेही नाही आहेत. आपल्यासारखे गजबज कचकच या किनाऱ्यावर कुठे दिसत नाही आहे. शांत, निसर्ग समृद्ध असा हा सुंदर किनारा आहे. मी प्रत्येक पर्यटकांना जे युरोपच्या टूरला येतील त्यांना असं सांगेन की एकदा तरी तुम्ही या सुंदर किनाऱ्याला या आणि स्वच्छ प्रदूषणमुक्त बीचचा आनंद घ्या. या आणि अशा चांगल्या क्षणचित्रांसाठी भेटत राहू. थँक्यू. गुड डे.